अंगाखांद्यावर जखमांचे बळ घेऊन सरकारी दवाखान्यात उपचार घेणारा हा इसम कोण आहे हे नंतर पाहू, त्याआधी जरा ही दृश्य बघा। गंगाखेडच्या मन्नात तळ्यातल्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे मासे तडफडून मरतायत। 46 हेक्टरवर पसरलेलं हे तळं महाराष्ट्र सरकारनं भोई समाजाच्या या मच्छीमारांना मासेमारीसाठी दिलंय। या तळ्याच्या शेजारी वीज कंपनीची कंत्राट घेऊन गब्बर झालेल्या रत्नाकर गुट्टे यांनी मराठवाड्यातला सगळ्यात मोठा खासगी साखर कारखाना उभारलाय। या कारखान्यातून मळयुक्त पाणी तलावात येऊन मिसळतं। पाणी दूषित झालं की माशांचा दम घुटतो आणि मासे तडफडून मरतात। इकडे पाणी येऊन मासे सगळे आता यंदाचं बेन सोडलेलं आहे, ते सुद्धा पालतं पडून मी बगळे खाऊन घेतात। आता सोडले 2-3 महिने झालं, ते सुद्धा पाण्यानं मारायला लागले, ते गुदी आलेत पाण्यानं, ते खाजवायला लागले। मत्स्यबीज पाण्यामध्ये सोडून माशांचं उत्पादन घेण्याशिवाय या लोकांच्याकडे जगण्याचा आधार नाही। गेल्या 3 वर्षांपासून गुट्टेंच्या साखर कारखान्यामुळे मच्छीमारांचा हा एकमेव आधार सुद्धा तुटून गेलाय, पण गुट्टेंना त्याची काहीच फिकीर नाही। गुट्टेंना मळीचं पाणी सोडण्यासाठी इतर ठिकाणून विरोध होतो, त्यामुळे काहीही करून गुट्टेंना हा तलाव हवाच आहे। पण सरकारनं तर 2017 पर्यंत तलाव या मच्छीमारांना करारानं दिलाय, म्हणून या ना त्या प्रकारे मच्छीमारांना तळ्यावरून हुसकावून लावण्याचे सातत्यानं प्रयत्न सुरू होते। उलट आमच्या विषय करायलेत ना, ते महाग तळ्यावर तिकडून आणलं बोलून आम्हाला लक्ष्मण म्हणते ना, चला भेटून घ्या म्हणून नेला ऑफिसमध्ये, त्या पावडरच्या नोटा आणल्या आणि खंडणीचे गुन्हे दाखल टाकले। आम्ही 4 दिवस लॉकअपमध्ये होतो। गेल्या 3 वर्षांपासून हे मच्छीमार जीव मुठीत धरून जगतायत। याचा आरोप आहे की गंगाखेड पोलिसांनी गुट्टेच्या दबावामुळे मच्छीमारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून 4 दिवस कोठडीत डांबलं होतं। काही गुंड कधीही येऊन दमदाटी करतात। गुट्टेंच्या अन्यायाचे पाढे मच्छीमारांनी विरोधी पक्ष नेते, आमदार, खासदार एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, लोकायुक्तांपासून थेट राष्ट्रपती भवनापर्यंत मांडले। काही सरकारी संस्थांच्या पाहणी अहवालात गुट्टेंचा मुजोरीपणाही उघड झालाय। त्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू होताच गुट्टेंच्या काही माणसांनी संस्थेच्या सचिवाच्या नवऱ्याला पळवून नेऊन बेदम मारहाण केली। सरकारी दवाखान्यात उपचार घेणारा हाच तो इसम। मारीत गाडीमध्ये बसवलं, गाडीच्या शीट खाली दाबून लाथा मारू लागले पाठीवर आणि त्या फाशी देतो म्हणून आवळू लागले सर इथं असं फाशीला। मग तिथं फाशी देऊ म्हणले, तुला तिकडं पुढं इथंच काही नाही, आणि मग पुढं गेलो मारतच नेलं सर त्यांनी। कुठं काही असं मला हे ठेवलं नाही। रत्नाकर गुट्टेच्या आणि लक्ष्मण मुंडेच्या नादाला लागून कारखान्याविषयी काही जर केलं त्याच्यानंतर तुला ठार करून टाकू। रत्नाकर गुट्टे आणि लक्ष्मण मुंडेचे गुंड नेहमी मारहाण करतात आणि ते ह्याच्या रत्नाकर गुट्टेच्या गुंडांनी त्यांनी उचलून नेलं म्हणून त्यांना, आणि ते नेहमीच त्रास देतात सर। आमच्या ते सोसायटीचं ते 3-4 वर्षापासून प्रकरण चालू आहे सर। त्यांचं दूषित पाणी येत आहे ना, त्या दूषित पाण्याने ते मासे मरतात। आम्ही नेहमीच अर्ज करतो सर कलेक्टरला, याला जायकवाडीला, मत्स्य अधिकाऱ्याला, तर ते का तुम्ही अर्ज करतात म्हणून ते कुणाला न कुणाला मारण्यावरच येतं। गुट्टेच्या अत्याचाराचे परिणाम भयंकर आहेत। कायकिंग स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या या मुलांना आणि भोई समाजामध्ये पहिल्यांदाच 12वी पर्यंत गेलेल्या या मुलीला दहशतीमुळे आता शाळेतही जाता येत नाही। शाळा जाताना आम्हाला म्हणते तुमच्या हात पाय तोड, बारकाला पोरायला लावून देतात, मारतात आम्हाला। शाळा जाताना पुन्हा अर्ध्या रस्त्याने ते ढोरकी पोरायला सांगतात, मारते ढोरकी पोरे। पुन्हा दप्तर घेतात, फाडतात, इकडे तिकडे फेकून देतात। पुन्हा आम्ही त्याला काय म्हणलं की डायरेक्ट काय म्हणतात, आम्हाला शिया देतात, मारतात। ते म्हणले गबस बसा, एकदा दोनदा फाऊत, तर फाईटलं तरी धमक्या देऊ लागले आम्हाला। आमचं कोणी ऐकत नव्हते। शाळेत जाताना रोज धमक्या देतात। 400 कोटींचा साखर कारखाना गुट्टेंनी 3 वर्षांपूर्वी एक मोठा डोंगर पोखरून उभारला। त्यासाठी पर्यावरण खात्यानं परवानगी कशी दिली, एवढे पैसे कुठून आले, हे प्रश्न जसे सुटत नाहीत, तसंच मळीच्या पाण्याचं पुढे काय होतं हे राज्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ बघत नाही का, याचं सुद्धा गौडबंगालच आहे। गेल्या 3 वर्षापासून रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्यातून येणारे हे पाणी इतकं खराब आहे की जर वाऱ्याची दिशा तुमच्या बाजूने असेल तर या पाण्याच्या दुर्गंधीमध्ये तुम्ही उभाच राहू शकत नाही।
या पाण्यामध्ये असलेली जी पानं फुलं दिसत आहेत त्या पाना फुलावरती राखेचा एक मोठा थर जमा झालेला आहे आणि असं असून सुद्धा रत्नाकर गुट्टे यांच्यावरती या मच्छीमाराच्या तक्रारीवरून का कारवाई होत नाही? कारण रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्रातलं एक मोठं कंत्राटदारापैकी एक नाव आहे. गुट्टेंना मच्छीमारांचे आरोप मान्य नाहीत. हा कारखाना उभारल्यापासून कोणी ना कोणी आपल्याकडे पैशांसाठी येतं, ब्लॅकमेल करतात असा गुट्टेंचा दावा आहे. सरासर आम्हाला ब्लॅकमेल करतात हे लोक आणि एवढं ब्लॅकमेल करतात हे की आता काल परवाची गोष्ट आहे, 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी 7-8 लाख रुपये मागितले. त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे, खंडणीचा गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि अक्षरशः पोलिसने त्यांच्यावर म्हणजे पैसे घेत असताना रेड हँड पकडलेला आहे त्यांना. जेवढं पाणी सोडतो त्या पाण्याच्या फ्लोमध्ये, खुलं आव्हान आहे माझं, त्या पाण्याच्या फ्लोमध्ये येऊन त्यांनी मासे सोडावेत. ते जर मासे जर मेले तर स्वतःहून मी माझा कारखाना बंद करेन. गुट्टेंच्या आरोपाप्रमाणे एक वेळेला या मच्छीमारांचा स्वार्थ आहे असं मानलं तरी कारखान्याच्या पाण्यामुळे शेजारच्या गावचे पाणवठे कसे दूषित झालेत ते बघा. दूषित पाणी प्यालेल्या जनावरांना गर्भधारणच होत नाही असं तळ्या शेजारचे शेतकरीच सांगतात. बाळा, ही विहीर जी आहे जी आता शेजारी दिसते, ही विहिरीची काय अवस्था होती पूर्वी? विहीर समजा पाणी चांगलं प्यायचं होतं आणि या मळीमुळे इकडे पाणी जुरून आलं आणि पाणी खराब झालं साहेब पूर्ण. हो, तू नेत होता? ही सोडून देते आता हिर, ती हिर चालू आहे आता पाणी प्यायला. कधीपासून झालंय हे मळी सुटली तेव्हा झाली. कधीपासून मळी येते? मळी लय दिवस झाले, 2-3 महिने होत आले तिला. 3 वर्ष होत आले. रत्नाकर गुट्टेंचा राजकीय आणि आर्थिक दबदबा मोठा असल्यानं पोलीस, जिल्हा प्रशासन या मळीयुक्त पाण्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखवत नाही. पैसा आणि सत्तेच्या युतीतून तयार झालेली ही मुजोरी आहे. त्यामध्ये दुसलगावचा अशिक्षित समाज भरडला जातोय. हे एकमेव प्रकरण नाही. महाराष्ट्रात अशाच नवश्रीमंतांची मुजोरी सुरू आहे. विशाल मानेसह राहुल कुलकर्णी, गंगाखेड, परभणी.